चला तर मित्रमंडळींनो, आज बनवूया हॉटेलसारखी झणझणीत फिश करी घरच्या घरी कमी मसाल्यामध्ये आणि चटपटीत अशी कशी बनवायची. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण झणझणीत भाजी कशी बनवली. त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन जेस्का कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी आपल्याला फिश घ्यायची, म्हणजेच मासे घ्यायचे. तर मासे आहे इथे अर्धा किलो मासे घेतलेले आहे मी. त्याला छान धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 पाण्याने आणि 1 तास मी फ्रीजमध्ये याला ठेवून दिले होते. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर इथे 1 चम्मच टाकलेला आहे मी धने पावडर, सोबतच हळद, काळा मसाला म्हणजेच गरम मसाला आणि थोडं टाकलेलं आहे इथे मी लाल तिखट. आता याला छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही मसाले न टाकता तसंच तुम्ही भाजी करू शकता, बट असं केल्याने खूप छान अशी भाजी बनते. कढई गॅसवर ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं 2-3 चम्मच. तेल छान असं गरम होऊ द्यायचं. इथे मी मोठे 3 चम्मच तेल वापरलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकता. आता तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपले एक एक मछलीचे तुकडे आपण टाकून देऊया. बघा ह्या पद्धतीने. आता याला एकदम आपल्याला हलवायचं नाही आहे. थोडं 2 मिनिट झाले की एक साईड जी आहे ती दुसरी साईड आपल्याला पलटून द्यायची आहे. बघा कलर थोडा चेंज झालेला आहे. असं केल्याने भाजीची चव हे अप्रतिम अशी बनते. तर बघा एक एक पूर्ण पीस झाले की याला 2 मिनिट आपण परत झाकून ठेवूया मीडियम फ्लेवरवर. तर चला आता आपण रेडी करूया याला लागणारा मसाला. तर मसाला इथं मी गावरानी पद्धतीने बनवत आहे, एकदम काळा मसाला. या पद्धतीने बनवला की भाजी एकदम झणझणीत अशी बनते. तर गॅसवर आपण इथे चाळणी ठेवली, त्यावर कांदा, लसूण, टमाटर, हिरवी मिरची आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवला आहे. त्याला छान असं जळू द्यायचं. बघू शकता खोबऱ्याचा तुकडा पूर्ण काळा झालेला पाहिजे, पूर्ण जळल्यासारखा, म्हणजे आपला मसाला बिलकुल काळसर मसाला बनतो. तर बघा तोपर्यंत आपली जी फिश आहे ते पण छान झालेली आहे. तर गॅसचा फ्लेम बंद करायचा. तोपर्यंत आपला मसाला पण थंड झालेला आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि खोबऱ्याला थोडं बारीक करून घ्यायचं, कारण की मिक्सरमध्ये तो तसा निघत नाही. आता थोडंसं कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या आणि छान थोडं पाणी टाकून बारीक मिक्सरमध्ये लावून घ्यायचं. आता आपले फिशचे तुकडे काढून ठेवायचे. त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकायचं. नंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायचा काळा मसाला. मसाला आपल्याला चांगला भाजू द्यायचा. जर आपल्याला हॉटेलसारखी झणझणीत भाजी पाहिजे तर आपला मसाला हा परफेक्ट व्हायला हवं. ग्रेव्ही छान तळायला लागायला लागली की यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे. बेसिक मसाले टाकून जसे धने, जिरे पावडर, गरम मसाला हे सर्व टाकून याला मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिट झाकून ठेवायचं. परत यामध्ये आपला मसाल्याचं पाणी टाकायचं आणि परत 2 मिनिट झाकून ठेवायचं. नंतर यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची. तर बघू शकता आपला झणझणीत असा रस्सा रेडी आहे. तुम्ही डायरेक्ट फिश यामध्ये टाकू शकता अथवा तुम्ही रस्सा साईडला घेऊन त्यामध्ये नंतर फिशचे तुकडे टाकून आपण याला सर्व करू शकतो. वरून हिरवा सांबार घालायचा आणि भाकरीसोबत नाही तर भातासोबत याला एन्जॉय करायचं. तर तुम्हाला कसा वाटला हा झणझणीत हॉटेल स्टाईल गावरानी पद्धतीचा फिश करी, तर नक्की सांगा. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने एकदा करून बघा आणि करून बघाल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.